नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी झोपलेली असताना आकाश हा तिच्या बॅग्स भरत असतो आणि भूमीचे कपडे त्याचप्रमाणे त्याचे स्वतःचे कपडेही तो पॅक करत असतो. भूमीला तेवढ्यात जाग येते. भूमी आकाशला विचारते की आकाश, हे तू काय करत आहेस? तेव्हा आकाश हा भूमीचे सगळे कपडे भरतोय हे पाहून भूमीला तर धक्काच बसलेला असतो. भूमी आकाशला विचारते की आकाश, हे काय करतोयस काय तू? त्यावेळेला आकाश म्हणतो की मी बॅग भरतोय आपल्या. तेव्हा भूमी म्हणते की कुठे चाललो आपण? आकाश म्हणतो की भूमी, आपण 3 ते 4 महिन्यांसाठी पुण्याला चाललो आहे. तिथूनच मी फॅक्टरीचं देखील काम बघणार आहे आपल्या. तेव्हा मग भूमी म्हणते, आकाश, अरे हे अचानक काय डिसाईड केलं आहेस तू? आणि हे काय पटकन ठरवलं आहेस? मला काही कळत नाही आहे. असा निर्णय का घेतला आहेस एकाएकी तू? तेव्हा मग भूमीला तो म्हणतो की भूमी, मी ठरवलं आहे बस, आता याच्यात काहीच बदल होणार नाही आहे. भूमी म्हणते, आकाश, मला माहिती आहे तू हे सगळं का करतोयस. काल जो काही प्रकार घडला आहे पारितोषच्या घडी, त्यावरून तू हे सगळं मला बोलतोयस ना, त्यावरून तू हे सगळं ठरवलंस ना की आपण इथे राहायचं नाही आहे म्हणून. मला सांग, पण आकाश, हे असं का करायला लागतोयस तू? मला प्लीज असं इथून लांब नेऊ नकोस ना. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, हे बघ, मला कळतंय काल जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं. काल बघितलं ना काय झालं ते, किती विचित्र प्रकार घडला आहे काल. आणि अशा परिस्थितीत मी तुला इथे ठेवू शकणार नाही भूमी. आणि माझं मन मला मान्यता देत नाही आहे हे सगळं इथे करायला. त्यामुळे प्लीज आता तू या गोष्टी बाजूला कर आणि आपण आता इथून जातोय म्हणजे जातोय. पुण्याला राहा, तिथे तुझी परिस्थिती अगदी सुधारेल, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर मग आपण इथून येऊया, इथे येऊया, मग पुढे काय ते बघूया. मला तरी सध्या तुला या सगळ्यापासून लांब ठेवणंच योग्य वाटतंय. काही झालं तरीही या परिस्थितीत तू इथे राहायचं नाही आहेस. तेव्हा भूमी मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणते की आकाश, प्लीज असा टोकाचा निर्णय घेण्याची काही गरज आहे का? त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी, हे बघ, मला एक गोष्ट सांग. मी आता तुला शांतपणे अगदी समजावतो. मला सांग, काल तू पारितोषच्या घरी गेली होतीस. जर तुला काल काही झालं असतं, तू अगदी तिथून पाईपवरून चढून वगैरे त्याच्या रूममध्ये गेलीस बाळाच्या. परंतु जर त्याच दरम्यान तुला काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं? माझी अवस्था काय झाली असती याचा विचार तू केला आहेस का भूमी? हे जे काही घडलं आहे त्यामध्ये जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर मग मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. अगं, तुला जायचंच होतं ना बाळाला भेटायला, तर मग तू मला उठवायचं होतंस ना भूमी. मला सांगायचं होतंस की आकाश, तू तिथे माझ्यासोबत चल, आपण काहीतरी मार्ग शोधला असता. मी काहीतरी मार्ग शोधला असता. अगं भूमी, तुला बाळाकडे जाऊन द्यायचं नव्हतं मला, परंतु ती अमोली तुझ्याशी असं वागते म्हणून मला हा सगळा निर्णय घ्यावा लागला आहे भूमी. काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या समजण्याच्या पलीकडे आहेत. मला कळतं आहे तुझं मन जे आहे ते मी चांगलं समजू शकतो. परंतु बघितलंस ना तुझ्याशी अमोली कसं बोलली. कदाचित त्यावेळेला जर मी तुझ्यासोबत आलो असतो तर ते घडलं नसतं. आता भूमीला अमोली जे जे काही बोलली ते सगळं आठवतं की भूमी, तू आमच्या बाळावर अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. एक मिनिट भूमी, तू अशी चोरट्यासारखी घरात शिरलीस याचा अर्थ असा की तुला माझं बाळ चोरायचं होतं ना. तू चोरटी आहेस, माझं बाळ चोरलंस तू. बाळ चोरण्याचा प्रयत्न करत होतीस ना. असं सगळं बोलणं आता भूमीला आठवतं आणि जे काही ती घालून पाडून बोललेली असते ते सगळं अमोलीचं बोलणं आठवतं. अमोली आकाश आल्यानंतरही हेच म्हणते की भूमी, मला ना तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तुझं काही बोलतेस ना त्याच्यावर मी अजिबात विश्वास ठेवू शकत नाही आहे. असं म्हणून आता इथे अमोली ही तिलाच ओरडत असते. आकाश म्हणतो की भूमी, तू खरंच खूप चांगली आहेस आणि तुला माहिती आहे की सगळ्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी एक वेगळा रिस्पेक्ट आहे. तू खूप चांगली आहेस आणि समजूतदार आहेस. प्रत्येकाच्या मनात तू तुझं स्थान निर्माण केलं आहेस भूमी. तू प्रत्येकासाठी एक वेगळी व्यक्ती म्हणून आयुष्यात आहेस. पण जर अशा या काही क्षणांमुळे तुझ्यावर बोट लावलं जाणार असेल, तुला कोणी वाईट साईड बोलत असेल, तर ते मला कसं जाणवेल सांग मला कसं आवडेल ते? तुला माहिती आहे पारितोषच्या आयुष्यातही ती खूप महत्त्वाची भूमिका बजावत होतीस. परंतु काल जे काही घडलं आहे ना त्यावरून पारितोषच्या नजरेतूनही तू उतरल्यासारखी वाटलीस गं मला. तोही तुझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होता. म्हणून आता बस झालं, हे नको. आता ह्या सगळ्या गोष्टीपासून खूप लांब जायचं आहे आपल्याला. मलाही आता तुझा झालेला असा अपमान नाही बघवत आहे. प्लीज भूमी, आता प्लीज मी सांगतोय ते ऐक आणि आपण दोघंही आता निघणार आहोत. तू तयारी करायला घे, मी बॅग पॅक केल्या आहेत. तेव्हा भूमी म्हणते, आकाश प्लीज असं नको ना रे करूस, असं नको विचार करूस प्लीज. अरे आपण तिकडे कशाला जायचं आहे? नको, मला ना तिकडे नाही करमणार. त्यापेक्षा ना आपण इथेच राहूया ना. मला निदान बाळाची खुशाली तरी इथून कळत राहील. बाळ कसं आहे काय कळेल तरी ना मला, मी त्याच्या जवळ असेल तर. परंतु लांब गेले तर मला नाही जमणार बाळाशिवाय. खरं तर ते बाळ कसं आहे काय आहे ही माझी चिंता असल्यासारखी वाटते रे मला. बघितलं ना काल ते बाळ कसं रडत होतं, परंतु मला इथपर्यंत त्याची हाक ऐकू आली. तुला माहिती आहे ते बाळ रडत होतं ना, ते त्या बाळाचं साधंसुधं रडणं नव्हतं. ते अगदी कुठल्या तरी जीवांच्या आकांताने रडत होतं.
ते आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी हाक मारत होतं असं रडणं होतं. ते बाळाचं साधं रडणं नव्हतं ते. आकाश प्लीज माझं समज, मी तुला काय बोलतेय. ते बाळ साधं नव्हतं रडत, त्याला काहीतरी होतंय. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी हो मला समजतंय. भूमी म्हणते की मग हीच गोष्ट आपण पारितोषला सांगूया ना. आकाश म्हणतो ठीक आहे चालेल, सांगूया आपण पारितोषला, परंतु आता नाही. आता आपण निघूया आणि त्याला फोन नंतर करूया आपण. आता आपल्याला पुण्यासाठी निघायला हवं, तू तयार हो. भूमी मात्र शांत असते. ती म्हणते की आकाश प्लीज असं करू नकोस. आकाश मात्र ऐकायला अजिबातच तयार नसतो. नंतर आता डॉक्टर ही बाळाला चेक करत असते. बाळ अजूनही रडतच असतं, त्याचं रडणं काही थांबलेलं नसतं. आणि ते पाहून अमोलीला आणि पारितोषला खूप वाईट वाटत असतं. बाळाचं रडणं हे कंटिन्यू चालू असतं, त्याला कुठेही स्टॉप नसतो. ते सारखं सारखं जेव्हापासून भूमी गेली तेव्हापासून ते रडतच राहिलेलं असतं. त्यानंतर आता इथे भूमी ही बाळाची आठवण काढते आणि बाळ भूमीची आठवण काढते, अशी सगळी परिस्थिती असते. आता डॉक्टर ही बाळाला चेक करते, परंतु तरीही बाळाचं रडणं काही थांबत नसतं. पारितोष म्हणतो की डॉक्टर काय झालं आहे नक्की हिला, सारखी रडते ही, हिला काही त्रास होतो आहे का. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की नाही, म्हणजे तिला त्रास वगैरे तर असं काही नाही, परंतु मला असं वाटतं आहे की ना हिचं पोट वगैरे भरलं जात नाही आहे. कारण हिची डिलिव्हरी म्हणजे ज्या बाळ आहे ते प्रीमेच्युअर आहे, 7व्या महिन्यात त्याचा जन्म झाला आहे. त्यामुळे त्याची जी आतली नर्व सिस्टम असते ती जरा कमकुवत असते आणि हे बाळ नाजूक आहे. त्यामुळे त्या बाळाला व्यवस्थित पालनपोषण करणं हे खूप गरजेचं आहे. मला सांगा तुम्ही तिला तुमचं दूध वगैरे देताय का, म्हणजे तुम्ही वापरताय ते. तेव्हा ती म्हणते की नाही हो, तिचं दूध नाही, आमचं दूध वेगळं असतं, हिचं दूध वेगळं असतं. हिला आम्ही प्रॉपर गाईचं दूध देत असतो आणि तेही चांगल्या ठिकाणाहून मागवतो आणि तिची जी बॉटल आहे ती चांगली स्टरलाईन करून वगैरे सगळं तिला ते देत असतो आम्ही. तिची शक्यता जी असते ती सगळे प्रिकॉशन्स आम्ही पाळतो, बाटली वगैरे स्वच्छ असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो ते तर आहे, ते तर प्रिकॉशन्स पाळावेच लागतात, परंतु कसं आहे ना हे नवजात बाळ आहे आणि त्यातच हिची डिलिव्हरी झाली आहे 7व्या महिन्याची, म्हणजे हिची इम्युनिटी खूप खराब आहे आणि ही अजिबात स्ट्रॉंग नाही आहे. त्यामुळे असलं दूधही तिला कदाचित त्रास देऊ शकत असेल, म्हणजे त्या दुधाने तिला त्रास होत असेल कदाचित, असं मला वाटतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आहे की हिच्यासाठी दुधाची वेगळी व्यवस्था. तेव्हा मग आता लगेच अमोली म्हणते की काय ना मॅडम, खरं तर ही मुलगी मला सापडलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, परंतु ह्या बाळाला मी कसं दूध देणार, कारण काही झालं तरीही मी हिची आई नाही आहे ना, म्हणजे हिला मी सांभाळते परंतु मला तर दूध नाही आहे. जर या सगळ्या गोष्टीसाठी मग आम्ही काय करू शकतो. हिला आम्ही आता सध्या तरी गाईचंच दूध देतो आहे, आम्ही काय करू शकतो मला खरंच कळत नाही. तुम्ही प्लीज काहीतरी उपाय सुचवा, आम्ही तसं करायला तयार आहोत, परंतु बाळाचं रडणं थांबलं पाहिजे. तेव्हा मग डॉक्टर मॅडम म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं आपण एक काम करूया, आपण ना बाळाला इन्फंट फॉर्म्युला काय नाही ट्राय करत. पारितोष म्हणतो की म्हणजे काय असतं ते मॅडम. तेव्हा ती म्हणते की आपण एक काम करूया, इन्फंट आहार म्हणजे शिशु आहार असं आपण बाळासाठी चालू करूया. काय मार्केटमधून तुम्हाला मी लिहून देते, तुम्ही ते आणा आणि मग ते आपण बाळाला ट्राय करून बघूया. कसं आहे ना, काही लहान बाळ हे जन्मतःच म्हणजे त्यांची आई वारते किंवा त्यांची आई त्यांच्या जवळ नसते किंवा काही कारणास्तव बाळाला आईला दूध पाजणं हे जमत नसतं, त्यामुळे बाळांना तसला फॉर्म्युला दिला जातो. आणि त्यामुळे आता सध्या जे काही डिझाईन केलेले असतात ते अशाच बाळांचा विचार करून हे इन्फंट फॉर्म्युला असतात ते डिझाईन केलेले असतात. त्यामुळे आपण एक काम करूया, सध्या तरी आपण बाळाला तशा प्रकारचं ट्राय करूया, जेणेकरून मग बाळाची भूक देखील भागवली जाईल आणि तिला कसला त्रासही होणार नाही. आता सुरुवातीला तर आपण हे सगळं बघूया आणि मग त्यानंतर डिसाईड करूया पुढे तिला कसं वाटतंय, त्यावरून पुढे आपण डिसाईड करू. त्यानंतर मग आता इथे पारितोष म्हणतो की हो मॅम, तुम्ही मला सांगा तसं मी करतो. तेव्हा आता पारितोष म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही सांगाल तसं. आता पारितोष आणि अमोलीला काहीतरी मार्ग सापडलेला असतो, त्यांना जरा बरं वाटतं. नंतर आता डॉक्टर ही निघून जाते आणि मग ती बाळ आणखी रडतच असते. तेव्हा मग अमोली म्हणते की ए पिल्लू, अगं मनीमाऊ नको ना गं रडूस. तेव्हा पारितोष म्हणतो की बाळा तुला भूक लागते का, थांब, आपण आता डॉक्टरांनी सांगितलं आहे तसंच करूया, पण प्लीज तू रडणं थांबव, तू मात्र रडू नकोस ना मनीमाऊ. असं म्हणून ते दोघंही तिला शांत करत असतात, परंतु बाळाचं रडणं काही थांबतच नसतं. तेव्हा मग आता अमोली म्हणते की पारितोष असा देव का करतोय रे आपल्यासोबत. खरं तर या बाळाला आता जन्मतःच आईच्या दुधाची गरज आहे, परंतु या बाळाला आईचं दूध नाही मिळत आहे. त्याने कसं वाटत असेल त्याच्या जीवाला, बिचारं भुकेचं रडतंय. आणि ज्या आईने ह्याला सोडून गेली ती आई कशी गेली असेल, या बाळाला असं उपाशी राहील याचा विचार का नाही करत आहे ती आई. आणि माझ्या पदरात देवाने हे मूल घातलं,
तर माझ्या पदरात मूल घातलं, पण मला ह्याची भूक भागवता येत नाही आहे. जर खरंच मला याची भूक भागवता आली असती तर किती बरं झालं असतं. जर बाळाने माझ्याच पोटी हिला जन्म दिला असता तर काय चुकीचं घडलं असतं. हे काय आहे पारितोष, खरंच देवाचा न्याय ना मला कळतच नाही आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की हो गं, मलाही कळतं आहे तुझ्या मनाला सध्या काय वाटतं ते. बघ ना देव कसा न्याय करतो. भूमी आणि आकाश हे दोघंही बाळ रिझर्व करत होते, परंतु त्यांचं बाळ जन्मताच गेलं. आणि आपण आपण आपल्याकडे तुझी कूस उगवली नव्हती, परंतु आपल्याकडे बाळ आलं आहे, पण आपल्याला तिचं पोट नाही भरत आहेत, काय करायचं आहे असा विचार आता तो करत असतो. नंतर इथे आता भूमी ही आकाशला समजावते की प्लीज आपण नाही जायचं आहे. आकाश म्हणतो भूमी मी नाही ऐकणार आहे तुझं. परंतु भूमी म्हणते की आकाश बस, मी अजिबात आता तुझं ऐकणार नाही आहे, मी कुठेही जाणार नाही आहे, मी इथे बसली आहे, मला आता कुठेही जायचं नाही आहे, मी नाही येणार आहे पुण्याला वगैरे असं म्हणत असते. आता रागिनी आवाज करत येते आणि म्हणते की अरे एक मिनिट, काय काय चाललं आहे, काय तुमचं कसला आवाज चालला आहे, मला नक्की सांगाल का. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या, जरा प्लीज तू हिला समजाव, मी हिला सांगतोय. बघितलंस ना काल जो काही प्रकार झाला, त्यावरून मी हिला पुण्याला घेऊन चाललो आहे काही महिन्यांसाठी. तिची हवापालट होईल, तिला जरा बरं वाटेल या हेतूने मी तिला घेऊन चाललो आहे, परंतु ती बघ ना ऐकायलाच तयार नाही आहे. माझं काय करावं आहे मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता रागिनी आकाशकडे बघते आणि आकाशला म्हणते की आकाश तुझंही बरोबर आहे. आणि मग भूमी म्हणते की नाही आत्या, मला कुठेही जायचं नाही आहे, माझ्या मनात जे दुःख आहे ते तसंच राहील, मी कुठेही असेल तरीही. त्यावेळेला मग आता रागिनी ही मनोमन खूप खुश असते की जर आकाश भूमीला पुण्याला घेऊन गेला तर मात्र खूप मजा येईल. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ भूमी, आकाशचंही म्हणणं एका अर्थी मला बरोबर वाटतंय गं बाळा, कारण जर तू गेलीस तर मात्र कसं आहे ना, तिथे तुझी हवापालट होईल, तुला जरा चेंज मिळेल, या सगळ्या टेन्शनमधून तू जराशी मुक्त होशील, हो ना. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही आत्या, माझी खरंच इच्छा नाही आहे तिकडे जाण्याची. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी तू इथे बस, आधी बस इथे, मी तुला समजावतो जे काही आहे ते. त्यावेळेला आता भूमीला अचानकच त्रास व्हायला सुरुवात होतो. भूमी खूप हायपर झालेली असते आणि बोलता बोलता तिच्या छातीतून आता कळ यायला लागते. रागिनीला मात्र तिची ही अवस्था पाहून खूपच आनंद होत असतो. तिची असूया भावना अगदी आनंद घेत असते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं तुला काय होतं आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश माझ्या छातीत अचानक कळ आली आहे, मला पाना फुटल्यासारखं झालं आहे, मला त्रास होतो आहे. तेव्हा मग आता आकाशला काही कळत नसतं. भूमी म्हणते की प्लीज आत्या तुम्ही ह्याला समजवा ना, मला काय त्रास होतो आहे ते. तेव्हा मग रागिनी म्हणते की वा आता खरी मजा येणार आहे, भूमीची तडफड पाहून मला खूप मजा येते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी प्लीज शांत हो, तुला पाणी देऊ का. भूमी म्हणते की नाही आकाश, पाण्याने ही सगळं काहीच होणार नाही आहे. आत्या तुम्ही आई आहात, तुम्हाला कळत असेल ना माझं दुःख, मला काय त्रास होतो आहे ते. तेव्हा मग भूमी ही तिला खूप रडत त्रास होत असतो, छातीतून कळ येत असते. आकाशला भूमी म्हणते की आकाश मला बाळ पाहिजे आणि त्याशिवाय मला शांत होणार नाही, माझ्या छातीतून कळ यायला लागली आहे आणि तिला पाना फुटल्यामुळे खूप छातीतून कळा यायला लागतात. त्यावेळेला आता इथे रागिनी म्हणत असते की वा भूमी, खरं तर ही अवस्था तुझी पाहण्यासाठीच मी हा जन्म घेतला आहे असं मला वाटतं आहे. तुझा हा जो काही त्रास आहे ना तो बघून मला इतका आनंद होतो आहे, म्हणून सांगू तुझी ही जी काही होणारी तडफड आहे ती माझ्या आत्म्याला अगदी तृप्त करते आहे आणि हेच पाहण्यासाठी मला इथे थांबावंसं वाटतं आहे. त्यावेळेला मग आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी प्लीज अगं शांत हो, कदाचित तुझं काय होतं आहे हे मला कळत नसेल, परंतु तुझा त्रास कळतो आहे मला. भूमी ही उशीला अगदी कवटाळून बसलेली असते आणि ती म्हणत असते की आकाश मला बाळ हवं आहे. आकाश म्हणतो की भूमी आता हे मी कसं करू, काय करू, मला काहीच कळत नाही आहे. भूमी म्हणते की नाही आकाश, मला खूप त्रास होतो आहे. तर एकीकडे अमोलीचं बाळ हे अजूनही खूप रडत असतं, ते जरा थांबायला शांत नसतं. तेव्हा मग अमोली म्हणते की काय चाललं आहे बाळा तुझं, प्लीज शांत हो. अगं म्हणे मग किती रडशील तू, त्याने तुला किती त्रास होतो आहे. तेव्हा आता इथे पारितोष म्हणतो की अमोली शांत हो, तिला समजून घे, आपण डॉक्टरने जसं सांगितलं आहे ना तसं करूया. थांब, मी आता स्टोअरमध्ये जातो आणि तिच्यासाठी जे काही इन्फंट फॉर्म्युला सांगितले ना ते घेऊन येतो. आता जी बाई त्यांच्या घरात काम करत असते, लादी पुसत असते, ती ताई येते आणि म्हणते की साहेब तुम्हाला मी एक सांगू का, तुम्हाला वाईट नसेल वाटत तर. तेव्हा मग पारितोष म्हणतो की हो ताई बोला ना, काय झालं. तेव्हा मग ती सांगते की तुमचं बाळ नुकतंच जन्मलेलं आहे, म्हणजे निदान ते 7व्या महिन्याचं वगैरे आहे, तर तुम्ही या बाळाला इन्फंट वगैरे काय देताय. तेव्हा मग तो म्हणतो की आम्हाला डॉक्टरने सांगितलं की पावडरचं दूध आहे ते तुम्ही त्याला देऊ शकता. तेव्हा मग ती सांगते की तसं नाही साहेब, कसं आहे ना तुमचं बाळ लहान आहे आणि त्याला सध्या तरी आईच्या दुधाची खूप अत्यंत गरज आहे आणि कुठलंही पावडरचं दूध देऊन तुम्ही त्याची प्रकृती बिघडवताय असं नाही वाटत का तुम्हाला, म्हणजे त्याच्या पोटाला काहीतरी त्रास होईल किंवा काहीतरी होईल, जेणेकरून हा सगळा त्रास त्याला होईल. म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, परंतु त्याला बाळाचं दूध मिळालं पाहिजे.
अमोली म्हणते की ताई, तुम्ही जे काही बोलताय ते अगदी योग्य वाटतंय, मला पटतंय तुमचं बोलणं, परंतु मी काय करू शकते? कारण कारण माझं बाळाला मी तर पाजू शकत नाही, मग नक्की काय करू शकते? तेव्हा ती ताई सल्ला देते की तुम्ही एक काम करा, अशा आई असतात आया ज्या स्वतःच्या बाळाची भूक भागवतात, त्याप्रमाणे दुसऱ्या बाळालाही त्या पाजतात. त्यामुळे तुम्ही अशी बाई बघा एखादी, जी पैसे घेऊन तुमच्या बाळाला दूध वगैरे पाजू शकेल. आईचं दूध हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यावेळेला इथे आकाशलाही त्रास होत असतो आणि आकाशलाही आता भूमीला थांबवणं कठीण झालेलं असतं. त्यानंतर मग आता भूमीला आकाशचं बोलणं आठवतं की आपण इथून निघून जाऊया आणि बाळाला आपण बाळाची काहीतरी व्यवस्था करू किंवा आपण बाळ आणूया. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं, भूमी विचार करते की म्हणजे आकाश बाळ आणूया याचा अर्थ असं बोलतोय का की बाळ दत्तक वगैरे घेऊया? परंतु नाही. बाळ दत्तक घेण्याचा विचार आल्यानंतर तिच्या मनात अमोलीचं बाळ येतं. ती म्हणते की मला असं का वाटतंय की एखादं बाळ मी दत्तक घेऊ शकत नाही, माझी अमोलीच्या बाळावरच का जास्त माया जडली आहे. असं वाटतंय की त्या बाळासारखी ममता मी कुणावरही करू शकत नाही, मला खरंच त्या बाळाविषयी काय इतकं वाटतंय, असं ती म्हणत असते. आणि नक्की ते बाळालाच माझ्या फक्त प्रेमाचा अधिकार आहे असं मला का वाटतंय? त्यावेळेला मग आता इथे भूमीचं मन अगदी द्विधावस्थेत असतं, काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. तिला आता या सगळ्याचा खूप त्रास होत असतो आणि काय बोलावं काय नाही हे तिला काही समजायला मार्ग नसतो. तर इथे पारितोष हा ताईच्या बोलण्याचा विचार करत असतो. जी काम करणारी असते ती म्हणालेली असते की तुम्ही एखादी अशी बाई बघा जी तुमच्या बाळाला नक्कीच पाजू शकेल किंवा जन्मताच तिचं बाळ वगैरे गेलेलं असेल आणि ती नुकतीच बाळंती नसेल, अशा बाईला तुम्ही पाजायला द्या. पारितोषच्या मनामध्ये भूमीचाच विचार येतो आणि तो तोच विचार करत असतो आणि म्हणतो की जर भूमीला मी बोलवलं तर. परंतु इथे अमोली मात्र विचार करते की मी काही झालं तरीही भूमीला बोलवू शकणार नाही, मी माझ्या बाळाला भूमीकडे देणार नाही. अथर्व आलेला असतो आणि तो चिडचिड करत असतो. त्यावेळेला मानसी म्हणते की अरे अथर्व, काय झालं, तू असं का वैतागतोयस? तेव्हा तो म्हणतो की बघ ना, होळीला अजून दिवस बाकी आहे आणि निघालो, या फाईल्स वगैरेही भिजल्या, नुसते 3-4 फुग्गे मारून टाकले या मुलांनी, काय बोलावं काहीच कळत नाही. आता आकाशाला तर तो लगेच बोलेल की अथर्व किती बेजबाबदार आहे. मानसी म्हणते की नाही रे, अरे होळीचे दिवस आहेत ना, त्यांनाही समजू शकतं, मुलं काही ऐकतात का, म्हणून हे सगळं केलं असेल. जाऊ दे, तू आता एक काम कर, तू फ्रस्ट्रेट होऊ नकोस, तू पहिले जाऊन चेंज करून ये. मला कळतं आहे तू का वैतागतोस ते, पण पहिले जा आणि चेंज कर, कोणी तुला काही बोलणार नाही आहे, कळलं ना? असं म्हणून आता ती त्याला जायला सांगते आणि तेवढ्यातच तो वैतागत वरवर निघून जातो आणि आजी येते. आजी आल्याबरोबर मानसीला म्हणते की काय गं, या अथर्वाचं काय झालं, असा चिडचिड करत कशाला हा निघून गेलाय तनतनत? तेव्हा मानसी म्हणते की अहो आजी, होळीचे दिवस आलात ना, तर आता निघाला होता तो जायला, त्यावेळेला निघालेलं असताना पोरांनी फुगे फेकून मारले. तेव्हा आता आजी म्हणते की हो गं मानसी, बरं झालं लक्षात केलं, होळीचे दिवस आलेत ना, लक्षातच नव्हतं बघ. तेव्हा सगळेजण आता घरात जमलेले असतात आणि आजी म्हणते की कोणाचा काय निर्णय आहे तो सगळ्यांनी सांगा. त्यावेळेला होळी जवळ आलेली आहे, आपल्याला व्यवस्था केली पाहिजे. सगळेजण आपापल्या तोंडाकडे बघत असतात. आजी म्हणते की अरे, एकमेकांच्या तोंडाकडे असे काय बघताय तुम्ही, बोला काय झालं आहे ते. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की आजी, त्यात डिसाईड काय करायचं आहे? अहो काय असं बोलताय तुम्ही, आपल्या घरात इतकं दुःखाचं वातावरण असताना होळी साजरी करण्याचे ठरवू तरी कशा शकता? ठीक आहे, अभिजित गेले म्हणून ते सुतकाचं म्हणून आपण ती पूजा केली, त्याच्यानंतर भूमीचं डोहाळे जेवण झालं, ठीक आहे, परंतु आता आपण सगळे सण आपसे साजरे करत बसायचे आहेत का? रागिनी म्हणते की असं टोकाचं कशाला बोलतेस गं तू पौर्णिमा? तेव्हा ती म्हणते की म्हणजे माझा नवरा गेल्याचं दुःख कोणाला आहे की नाही तुम्हाला? तेव्हा आजी म्हणते की हे बघ, अभिजित गेल्याचं दुःख पौर्णिमा सगळ्यांना आहे, सगळ्यांना कळतं आहे, परंतु आयुष्य पुढे गेलं पाहिजे ना, आणि होळीचा सण आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो महाजनांसाठी, म्हणून मी म्हणते आहे, बाकी काही नाही. आणि दुःखाचं म्हणशील तर भूमीचं बाळही गेलं आहे ना गं, तिलाही तिचं दुःख असेलच की, मग ती त्या दुःखाचा गाजावाजा करत आहे का, असा आजी आता पौर्णिमावर ओरडते. आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा गप्प होते, परंतु भूमीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार सुरू होतात. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे गोखले गुरुजी घरी आलेले असतात आणि ते आकाश आणि भूमीच्या हातामध्ये एक नारळ देत असतात आणि तो नारळ देत म्हणतात की हा बघा, हा शकुनाचा नारळ आहे आणि हा नारळ तुमच्या दारात तुम्ही जी होळी बांधाल ना, त्या होळीमध्ये आकाश आणि भूमी दोघांनीही मिळून सोडायचा आहे. आणि नक्की हा जो नारळ आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये नवीन पर्वाची सुखाची नांदी करणार आहे. हा नारळ तुम्ही सोडा, तुमचं आयुष्य एकदम बदलून जाणार आहे, असं आता गुरुजी हे म्हणतात आणि महाराजांची तशी आज्ञा झाली असेही सांगतात. तर आता गच्चीवर मीटिंग भरते आणि रागिनी पौर्णिमा नीलूला सांगत असते की गोखले गुरुजींना काय आहे तर वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे.
तर ते जे काही बोलतायत ते सगळं खरं ठरतं. परंतु मला तसं करू द्यायचं नाही आहे. काही झालं तरीही गोखले गुरुजींचा शब्द हा मोडलेलाच पाहिजे मला. त्यासाठी घरामध्ये होळीच व्हायला नको. जर होळी झाली नाही तर मात्र ते म्हणतायत तसं काही होऊ शकणार नाही आणि आत्ता यावेळेला होळी होणार नाही, असंच काहीतरी केलं पाहिजे, असं रागिनी आता बोलत असते. त्याच वेळेला आता रागिनी ही खाली जायला निघते, तेवढ्यात समोरून तिला धक्का बसतो. समोरून भूमी येत असते आणि भूमी ते जे काही म्हणाले ना ते सगळं काही ऐकते आणि भूमीलाही त्यांना बघून खूप राग आलेला असतो. आता ते त्रिकूट एकत्र पाहिल्यानंतर भूमीला धक्का तर बसतोच, त्याचप्रमाणे इथे नीलांबरी, पौर्णिमा आणि रागिनी तिघीजणीही घाबरतात, कारण भूमीने त्यांना एकत्र बघितलेलं असतं. आता या सगळ्यामध्ये भूमीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असेल का? आणि जर आता भूमीने हट्टानेच होळी साजरी केली तर नेमकं भूमी आणि आकाशच्या आयुष्यात काय होणार आणि त्यांचं बाळ हे कसं त्यांच्यापर्यंत पोचणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.